संभाजीराजे छत्रपतींची स्वराज्य संघटना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं आता जाहीर करण्यात आलं। ही निवडणूक लढवून पक्षाची ताकद जोखण्याची संधी संभाजीराजेंना चालून आलेली आहे। पाहूयात। संभाजीराजे छत्रपतींची स्वराज्य संघटना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय। स्वराज्य संघटनेच्या स्थापनेनंतर ही पहिली निवडणूक आहे। ही निवडणूक लढवून पक्षाची ताकद जोखण्याची संधी संभाजीराजेंना चालून आलेली आहे। पहिल्याच निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी सोबत निवडणूक न लढण्याचा निर्णय संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आहे। सगळे पर्याय आपल्याला खुले आहेत। आम्ही महायुती महाविकास आघाडीच्या बरोबर जायचं तर काही या मिनिटाला संबंध आमचा येत नाही, पण स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून निश्चितपणाने पूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे राहतील। प्रस्थापितांसोबत राजकारण न करता स्वाभिमानी शेतकरी संघटना, बच्चू कडूंची प्रहार संघटना आणि रविकांत तुपकरांची संघटना मिळून निवडणूक लढवण्याचा संभाजीराजेंचा विचार आहे। त्यामुळे तिसऱ्या आघाडीचा विचार होऊ शकतो असे संकेतही संभाजीराजे छत्रपतींनी दिले आहेत। तिसरी आघाडीचे सुद्धा पर्याय नाकारता येत नाहीत। आज स्वतः राजरत्न आंबेडकर साहेब सुद्धा इथं आलेले, त्यांनी सुद्धा भाषणात त्याच पद्धतीने बोलून दाखवलेले आणि म्हणून हे टप्पे आहेत, अनेक टप्पे आहेत। त्यातला आज आम्ही दोघे एकत्र आहोत। विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात मनोज जरांगे पाटील उतरणार का यावरही संभाजीराजे छत्रपतींचं लक्ष आहे। जरांगे पाटलांशी याबाबत विचार विनिमय करणार असल्याचं राजेंनी सांगितलंय। मनोज जरांगेंच्या बाबतीत माझी आजही चर्चा झालेली नाहीये, पण चर्चा होणार याबद्दल सुद्धा मी नाकारू शकत नाहीये आणि चर्चा करायला काहीच अडचण नाहीये। कारण शेवटी त्यांचा दृष्टिकोन आणि माझा उद्दिष्ट हा एकच आहे। जरांगे पाटलांना सोबत घेऊन राजकीय आखाड्यात उतरण्याचा संभाजीराजेंचा विचार म्हणजे योग्य रणनीती आहे। लोकसभेत जरांगे पाटलांनी प्रस्थापितांना धक्का दिलाय। संभाजीराजे आणि जरांगे पाटील एकत्र आल्यास अनेक विस्थापितांना थेट विधिमंडळामध्ये प्रवेश मिळेल यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।